बळवंतराव हणमंतराव वराळे यांच्या डॉक्टर आंबेडकरांचा सांगाती या त्यांनी स्वतः लिहिलेल्या पुस्तकात एक बाबासाहेब आंबेडकर आणि ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांच्या भेटीचा एक अभूतपूर्व किस्सा त्यांनी पुस्तकात नोंद करून ठेवला आहे. सन 1953 ही घटना. मिलिंद महाविद्यालयाच्या उभारणीची पाहणी करण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे औरंगाबादेत आले होते. त्यांच्या सोबतच माईसाहेब आणि माईसाहेबांचे बंधू श्री बाळासाहेब कबीरही तिथे होते. बाबासाहेब तेव्हा रेल्वे हॉटेलमध्ये, म्हणजे आत्ताचे अशोक हॉटेल, इथे वास्तव्यास होते. त्यावेळेचा हा किस्सा. त्या दिवशी मी व माझी भावंडे बाबासाहेबांकडे हॉटेलवर गेलो होतो. त्यांचे मेहुणे म्हणजे माईसाहेबांचे बंधू श्री बाळासाहेब कबीर तिथेच होते. त्यांच्याबरोबर मी संध्याकाळी बाजारात गेलो व काही वस्तू खरेदी केल्यानंतर हॉटेलवर परत आलो. पाहतो तर हॉटेलच्या तळमजल्यावर एका खोलीसमोर आम्हाला पुष्कळ लोकांची गर्दी उभी असलेली दिसली. उत्सुकतेपोटी मी व बाळासाहेब गर्दीजवळ गेलो, पण कोण आहे ते दिसेना. आम्ही गर्दीतल्या एका माणसाला विचारलं, हे गर्दी कशासाठी व खोलीत कोण आहे? तो माणूस आमच्याकडे पाहून हसला व हिंदीतूनच त्याने आम्हाला विचारले, अरे भाई, आपको मालूम नहीं ये भीड़ किस वास्ते है? आम्ही म्हणालो, मालूम नहीं. त्यावर तो म्हणाला, अरे भाई, इस कमरे में दुनिया के सबसे बड़े और मशहूर एक्टर दिलीप कुमार साहब है. दिलीप कुमारांचे नाव ऐकताच आम्हाला आश्चर्याचा धक्काच बसला, कारण आम्हा विद्यार्थ्यांचा त्यावेळी तो टॉपचा हिरो होता. आणि नट नट्या हे देवदेवांपेक्षाही दर्शनासाठी दुर्लभ असल्याने आम्ही या नटाचे दर्शन घेण्यासाठी त्या गर्दीतून वाट काढीत त्या खोलीमध्ये प्रवेश केला. आत शिरल्यावर आम्हाला दिलीप कुमार दिसले व त्यांच्या बाजूला अगदी दाटीवाटीने त्यांचे फॅन्स व चमचे उभे असलेले दिसले. श्री बाळासाहेब कबीरांनी त्यांची स्वतःची ओळख दिलीप कुमारांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे मेहुणे म्हणून करून दिली. आणि बाबासाहेब याच हॉटेलमध्ये वरच्या मजल्यावर वास्तव्याला आहेत व आपण म्हणजे दिलीप कुमार त्यांना बाबांना भेटले तर बाबांना आनंद होईल असे सांगितले. दिलीप कुमारांना बाबासाहेबांचे नाव व कर्तृत्व माहिती होते, म्हणून त्यांनी आमच्या बरोबरच बाबांना भेटण्यासाठी येण्याचे कबूल केले. आम्ही त्यांना ताबडतोब वरच्या मजल्यावर घेऊन आलो. तिथे आपल्या सूट समोर खोलीसमोर बाबासाहेब व्हरांड्यातच एका आराम खुर्चीवर बसले होते. त्यांच्या आजूबाजूला माईसाहेब, प्राचार्य चिटणीस, माझे वडील व इतर काही मंडळी बोलत बसलेली दिसली. गेल्याबरोबर श्री कबीर यांनी दिलीप कुमारांची बाबांना ओळख करून दिली. बाबांनी त्यांना खुर्चीवर बसा असे सांगितले. त्याप्रमाणे ते एका खुर्चीवर बसले. थोड्या वेळातच सिनेमा क्षेत्राबद्दलच्या त्या धंद्याबद्दल गप्पा सुरू झाल्या. बाबा म्हणाले, हे पहा, तुमच्या क्षेत्रात जी मंडळी कामं करतात त्यातली बहुसंख्य मंडळी अशी आहेत की ज्यांना चारित्र्य म्हणजे काय, नीतिमत्ता म्हणजे काय हेच माहिती नाही. आणि त्यामुळे मला अशा मंडळींबद्दल घृणा वाटते. अर्थातच असे स्पष्ट बोलणे कोणाला आवडेल? त्यातल्या त्यात जी व्यक्ती त्या क्षेत्राशी संबंधित आहे तिला तर हा स्पष्ट अभिप्राय रुचणारच नाही. बाबांचे हे मत ऐकून दिलीप कुमार म्हणाले, आमच्या क्षेत्रात सर्वच मंडळी अशी नाहीत. बाबासाहेब म्हणाले, मी तरी असे कुठे म्हणालो? मी फक्त एवढेच म्हणालो की बहुसंख्य मंडळी अशी आहेत. त्यावर दिलीप कुमार म्हणाले, मी आपल्याशी सहमत नाही. बाबासाहेब म्हणाले, कारण मी सत्य बोललो आणि सत्य हे कटू असतं. बाबांनी मग पुष्कळ नटनट्यांची त्यांना माहिती असलेली लफडी सांगण्यास सुरुवात केली. आणि हा सूर्य आणि हा जयद्रथ असा प्रकार झाल्याने दिलीप कुमारांना काहीही बोलता येईना आणि कोणाच्याही ध्यानी मनी नसताना ते ताडकन उठले आणि काहीही न बोलता, निरोप न घेता निघून गेले. आम्ही सर्वजण काही वेळ अवाक झालो, अस्वस्थ झालो आणि त्यांच्या अशा ताडकन निघून जाण्याने थोडे चिडलोही. बाबासाहेब सुद्धा काहीही न बोलता शांतपणे बसून राहिले. तेवढ्यात श्री कबीरांनी आणखी एक आगाऊपणा केला. ते बाबासाहेबांना म्हणाले, तुम्ही त्यांना इतके स्पष्ट बोलायला नको होते. बाबासाहेब म्हणाले, जे सत्य असेल ते मी स्पष्टच बोलणार. ते कोणाला आवडले नाही अथवा रुचले नाही म्हणून गप्प बसणार नाही. त्यावर कबीर म्हणाले, दिलीप कुमारांकडे लक्षावधी रुपये आहेत. आपण ज्या शैक्षणिक संस्था चालवितो त्याला सध्या आर्थिक सहाय्याची, पैशाची खूप गरज आहे. आपण जर या नटाला इतके स्पष्ट बोलला नसता व त्याला विनंती केली असती तर त्याने आपल्या संस्थेला सहज हजारो रुपये दान दिले असते व आपल्या संस्थेला खूप फायदा देखील झाला असता. आधीच्या प्रकाराने बाबा अस्वस्थ झाले होतेच,
आणि त्यात हा मेहुण्याचा आगाऊ उपदेश ऐकल्यावर मात्र ते एकदम त्यांच्यावर भडकलेच. काय म्हणतोस? तू मूर्ख आहेस? ज्या मंडळीने आपले शील चारित्र्य विकून धनदौलत कमवली आहे, अशा लोकांच्याकडून मी कधीच द्रव्याची अपेक्षा केली नाही व करणारही नाही. ज्यांनी अनीतीच्या व भ्रष्ट मार्गाने पैसा जमविला आहे, त्यांच्या मदतीच्या बळावर मी ज्ञानासारखे पवित्र कार्य कधीही करणार नाही. माझ्या संस्था मेल्या तरी 72. बाबा अगदी गरजत होते आणि त्यांच्या चेहऱ्यावरचे ते तेज पाहून मी तर अगदी दिपून गेलो. अनीतीने गैरमार्गाने मिळवलेल्या द्रव्याच्या बळावर ज्ञानासारखी पवित्र गोष्ट साध्य होणार नाही असा त्यांचा विश्वास होता. आणि म्हणूनच अशा प्रकारचे आर्थिक सहाय्य त्यांनी आपल्या शैक्षणिक संस्थांसाठी स्वीकारले नाही. त्यांनी आपल्या शिक्षण संस्थांना कोणा धनवंतांचे श्रीमंतांचे नाव दिले नाही, तर नावे दिली ती ज्ञानाच्या नीतीच्या क्षेत्रात उच्च स्थानावर असलेल्या सिद्धार्थ, मिलिंद, नागसेन अशा महापुरुषांची.